हे राजन, त्रिभुवन एकनाथ महादेवाच्या कैलास शिखरावर एक अकल्पित द्वंद्व सुरू होते, जे केवळ शब्दांनी व्यक्त करणे अशक्य आहे. समस्त सृष्टीला भयभीत करणारा राक्षसराज रावण, जो केवळ शिवभक्त नव्हता, तर शिवशंकराच्या चरणी स्वतःची 10 शिरे अर्पण करून त्याने शिवाचे हृदयही जिंकले होते. त्याचा वध कसा करावा या विचारात महादेव लीन होते. एका गुरुने आपल्या परम शिष्याचा अंत पाहणे हा तर धर्मसंकटाचा कळस होता. परंतु नियतीचे सूत्रधार अजूनही आपले अदृश्य खेळ खेळत होते, आणि हे केवळ आरंभाचे पडसाद होते. कथेचा खरा गाभा तर अजून उलगडायचा होता. ब्रह्मलोकी एक अप्सरा होती, कुंजिकास्थला. सौंदर्य आणि लावण्य हा तिचा अहंकार होता. एकदा ती ऋषीमुनींच्या तपस्येचा उपहास करताना त्यांच्यावर फळे फेकू लागली. क्रुद्ध झालेल्या एका ऋषीने तिला शाप दिला. हे गर्विष्ठे, तू वानरी होशील आणि पृथ्वी तलावर जन्म घेशील. अप्सरा भयभीत झाली, क्षमा मागू लागली. ऋषीला दया आली, पण शाप मागे घेणं अशक्य होते. तो म्हणाला, तुला शाप नव्हे तर वरदान मिळाले आहे. तुझा जन्म अंजनी या नावाने होईल आणि वानरराज केशरीशी तुझा विवाह होईल, परंतु तुला पुत्रप्राप्तीचा योग नाही. हे विधान वरदान होते की आणखी एका गूढ योजनेचा भाग, हे त्या क्षणी कुणालाही उमगले नाही. इकडे कैलासावर भगवान शिवशंकरांनी अंतर्मनाने आपले इष्टदैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा अवतार होणार असल्याचे जाणले. त्यांना ठाऊक होते की रावणाचा अंत श्रीरामांच्या हातूनच होणार, परंतु त्यासाठी एका अलौकिक शक्तीची आवश्यकता आहे. एक अशी शक्ती जी केवळ श्रीरामकार्यासाठीच जन्म घेईल. शिवशंकरांनी संकल्प केला, मीच श्रीरामांच्या सेवेसाठी रावणाच्या वधाचे मूळ कारण बनून पृथ्वीवर 11वा रुद्र म्हणून अवतार घेईन. परंतु शिवतेज धारण करण्याची क्षमता कुठल्याही स्त्रीत नव्हती. हे कसे घडणार? याच प्रश्नाने समस्त देवकुल चिंतित होते. जे घडत होते ते केवळ योगायोग नव्हते, ते तर एका विशाळ योजनेचे सूक्ष्म धागे होते. अंजनी, जी पूर्वीची कुंजिकास्थला अप्सरा होती, तिने वानरराज केशरीशी विवाह केला. केशरी देखील एका ऋषीच्या शापामुळे पुत्रहीनत्वाच्या दुःखाने ग्रासले होते. अंजनी आणि केशरी दोघेही शिवशंकराचे निस्सीम भक्त होते. पुत्रप्राप्तीसाठी अंजनीने एका पर्वतावर घोर तपस्या सुरू केली. अखंड ओम नमः शिवायचा जप चालला होता. एके दिवशी तिच्या तपस्येत लीन असताना तिला एका तीव्र स्पर्शाची जाणीव झाली. डोळे उघडताच समोर कुणीच नव्हते. क्रोधाने तिने विचारले, कोण आहेस तू, ज्याने मला स्पर्श करण्याचे धाडस केलेस? समोर ये, अन्यथा मी तुला शाप देईन. तेव्हा पवनदेव विनम्रपणे प्रगट झाले. त्यांनी सांगितले, माते, मला क्षमा करा. मी पवनदेव आहे. अखिल सृष्टीत जीवन देण्याची शक्ती माझ्याच ठाईर आहे, परंतु तुमचा स्पर्श वेगळा होता. ते शिवशंकराचे योगबल होते, जे मी तुमच्या कानावाटे तुमच्या गर्भात स्थापित केले आहे. तुम्ही ब्रह्मचारिणी असूनही तुमच्या पोटी शिवशंकरांचा 11वा रुद्र, एक बलवान, तेजस्वी, बुद्धिमान पुत्र जन्म घेईल. हजारो सूर्यांचे तेज त्याच्या मुखात असेल आणि तो श्रीरामांच्या सेवेसाठी अमर होईल. हे ऐकून अंजनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण हा पवनदेवांचा स्पर्श होता की शिवशंकरांचाच अदृश्य संकल्प? आणि मग तो दिवस उजाडला. चैत्र पौर्णिमा. समस्त देवदेवतांच्या जयघोषात, फुलांच्या वर्षावात अंजनीच्या कुशीतून तो तेजस्वी बालक प्रकटला. त्याचे तेज इतके प्रखर होते की क्षणासाठी त्रिभुवन दिपून गेले. प्रत्येक देवतेने त्याला आपापली शक्ती, अस्त्रे आणि वरदान दिले. विश्वकर्म्याने त्याला वज्रगदा प्रदान केली, जी त्याच्या अमोघ सामर्थ्याची प्रतीक बनली. राजन, विचार करा, एका शिवभक्ताचा वध शिवशंकरांच्या इष्टदेवतेच्या हातून होण्यासाठी शिवशंकरांनीच अवतार घेतला, परंतु तो स्वतः प्रगट न होता एका ब्रह्मचारिणी मातेच्या गर्भातून. अप्सरेचा शाप, वानरराजाचे पुत्रहीनत्व आणि शिवशंकरांचा संकल्प, हे सारे धागे एकाच विराट जाळ्यात कसे गुंफले गेले? शिवशंकर आपल्याच इष्टदेवाचे स्मरण करीत त्याचे परमभक्त बनून त्याचे कार्य कसे पूर्ण करतात? हा तर नियतीचा एक अनाकलनीय खेळच होता. परंतु त्या विराट योजनेत अप्सरेचा शाप, वानरराजाचा पुत्रहीनत्वाचा शाप आणि शिवशंकराचा संकल्प हे केवळ निमित्त मात्र होते, की प्रत्येक जीवाच्या कर्माची स्वतंत्र गतीही त्यात गुंफलेली होती? नियती केवळ मार्ग दाखवते की ती प्रत्येक पावलावर नियंत्रण ठेवते? हे राजन, सत्य नेहमीच आरंभापासून शेवटपर्यंत एकाच रूपात नसते. काही संबंध अदृश्य धाग्यांनी विणलेले असतात, जे मानवी बुद्धीच्या पलीकडले असतात.